हॅलो एव्हरीवन, कसे आहे तुम्ही सगळे? मजेत ना? मी सुद्धा छान आहे, मी सुद्धा मस्त आहे. आता वाजलेले आहे संध्याकाळी आणि संध्याकाळी मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. कारण तसा पण खूप जास्त वेळचा 10 मिनटं ब्लॉग असला तर तो घ्यायला आणि म्हणजे खूप वेळ पण होतो आणि 10 मिनटाचा ब्लॉग खूप जास्त मोठा पण होतो. आणि पूर्ण घराची क्लिनिंग छान साफसफाई झालेली आहे. बेडरूम अथवा सगळ्या हॉल वगैरे दाखवते तुम्हाला. मस्त सगळे साफसफाई झाली. हॉलमध्ये सुद्धा छानपैकी साफसफाई झाली आहे. बघा, खूप जास्त डल. ओके, ठीक आहे. आणि म्हणजे पार्लरची रूम पहिलेच छानपैकी क्लीन होती आणि देवघर फक्त माझं देवघरच राहिलं, जे साफसफाई म्हणजे व्हायचं आहे. तर उद्याला तोरण वगैरे लावेन आणि छानपैकी ते करेन. बाकी पूर्ण झालेलं आहे. चलो, बेसिंगसुद्धा क्लीन, पार्लरची रूमसुद्धा क्लीन. आणि आज होते माझे पार्लरचे कस्टमर, तर माझे पार्लरचं कस्टमरसुद्धा गेलं. चला आता जाऊया दिवाळीची शॉपिंग. आणि मी माझ्यासाठी काय घेतलं ते दाखवते. बघा, सगळ्यात महत्त्वाचं मला मराठी लुक तयार करायचा आहे. बघा, त्यासाठी आणली आहे मी ही ज्वेलरी. पूर्ण मराठी लुक आहे यामध्ये. ही नाथ, ठीक आहे. आणि ही सुद्धा कानातलीच आहे. आणि ही सुद्धा कानातली आहे, जी छान आहे. बघा, मस्त आहे कानातले. आणि यासोबत आहे ह्या ज्वेलरीसोबत बघा, छान आहे. हे शॉर्टमध्ये पोत आहे. आणि त्यासोबत आहे ह्या बांगड्या, सेम मोत्याच्याच आहेत त्यासुद्धा. बघा, ठीक आहे. आणि यावर साडी आहे. माझ्यासाठी जास्त तर नाही. बघा, ह्या कलरची माझ्याकडे साडी पण नव्हती, हिरव्या कलरची म्हणू शकतो आपण. बघा, हे दिसायला दिसते तुम्हाला, पण एकदम मस्त कपडा आहे यार याचावाला, खरंच. आणि याचं करायचं तुम्हाला छानपैकी मराठी लुक. बघा, छान आहे ना? याचे काठसुद्धा खूप मस्त आहे आणि सॉफ्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त हे सॉफ्ट साडी आहे, त्यामुळेच मला आवडलेली आहे. याच्यावरचं ब्लाऊज अजून घ्यायचं आहे. आणि माझी दिवाळीची शॉपिंग पूर्णपणे डन झाली आहे. दिवाळीची शॉपिंग झाली आहे माझी डन. आणि आहूंसाठी घेतला होता मी छानपैकी कुर्ता, आणि त्यांनी एक शर्टसुद्धा घेतलं. आणि सेम जी माझी साडी ज्या कलरची आहे त्याच कलरचा त्यांचा कुर्तासुद्धा आहे. मॅचिंगवाला काम आहे. म्हणून साडी मस्त आहे खरंच. अशी साडी पाहिजे, एकदम म्हणजे जाडीसुद्धा नाही आहे, पातळ साडी आहे. आणि कपडा एकदम छान आणि सिल्क आहे. तुमचीसुद्धा शॉपिंग झालीच असेल आणि घरची साफसफाई करता दंपाट लागली आहे. हो, आज तर माझं पूर्ण क्लिनिंग काम झालं आहे. फक्त उद्या देवघराची आहे, काही काम करायचं आणि देवघर सजवायचं आहे. बस झाली दिवाळीची तयारी. आता मला तर काही भूक आहे नाही. आहूंसाठी बघते काय बनवायचं काय नाही. केससुद्धा माझे खूप जास्त पातळ होत आहे. तर चला, भेटते थोड्याच वेळात.